36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर भाऊ पाटील आणि त्यांच्या परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि समाज विकास क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झालाय. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे बोदवड तालुकाध्यक्ष अमोलभाऊ देशमुख, वरणगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनीलभाऊ काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव केला. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाला आत्मसात करून विकास आणि जनसेवेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन यावेळी त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. यानंतर सामाजिक सेवा, उद्योग, शिक्षण आणि समाज विकास क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय. सत्कारमूर्तींनी समाज हितासाठी अधिक जोमानं कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. प्रभाकर भाऊ पाटील आणि त्यांच्या परिवारानं कार्यक्रमाचे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन केलेलं होतं. कार्यक्रमासाठी सामाजिक उद्योजक, कार्यकर्ते आणि युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा प्रसार करून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, कार्यकर्ते, उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले. उद्धारासाठी ज्यांनी जनकल्याण केलं त्या तपस्वी रणरागिणी आम्हा सगळ्यांच्या प्रेरणास्थान परमवंदनीय, परमपूजनीय अहिल्यादेवी होळकर, तसेच आजच्या या दैदिप्यमान अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तहसीलदार साहेब, आदरणीय सपकाळे साहेब, आदरणीय ढेकळे साहेब, आदरणीय धनके काका, आदरणीय समस्त मंडळी, सुनील दादा, संदीप भाऊ आणि आमच्या वकीलताई, सर्कलताई व विशेष करून अहिल्याबाईंच्या ह्या विचारांना ज्यांनी कृतीतून उतरवलं आणि कृतीरूप देण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते समस्त वडीलधारी बंधू. खरं तर व्यासपीठासमोर जी बसलेली आहेत ती रत्नच आहेत, आदरणीय सपकाळे साहेब, पण समोर जी बसलेली आहेत ती देखील भव्य आणि दिव्य रत्न आहेत. परंतु ह्या व्यवस्थेचा प्रकार आहे म्हणून काही इकडे बसलेली आहेत आणि काही तिकडे बसलेली आहेत. प्रभाकर दादा, मी खरोखर तुमचं कौतुक करतो. मी लहान असल्यावर कौतुक केलं नाही पाहिजे, पण मला असं वाटतं काही जण एक तीर दोन निशाण सोडतात, यांनी आज एक तीर आणि 3 निशाण साधून टाकलेले आहेत. मला असं वाटतं धर्मयुद्धासाठी ज्या प्रकारे पांडवांची मूठ बांधली गेली होती तशीच तुम्ही सगळी देदीप्यमान मूठ अशी बांधलेली आहे. म्हणजे सगळे विखुरलेल्या अवस्थेत होते सुनील दादा. आणि आज जेव्हा मी पाहतोय की या खुर्चीवर बसलेले एक एक मौलिक रत्न आहे, म्हणजे संदीप भाऊ पासून ढेकळे साहेबांपर्यंत, डॉक्टर काळेंपर्यंत सगळी, धनके काका असतील, आणि सगळे आज एका मंचकावर जमलेली आहेत. त्याचं औचित्य आहे खरोखर प्रभाकर दादांनी आजच्या हा कार्यक्रमाचं केलेलं आयोजन. खरं तर मित्रांनो, 1725 ला सुरू झालेला हा प्रवास 1795 पर्यंत गेला आणि तिथं तो थांबला. हा एका वाक्यात जरी आपण सांगत असू तरी देखील ह्या 70 वर्षामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खरोखर ह्या उन्हामध्ये, चैत्राच्या उन्हामध्ये तपल्या, घासल्या आणि नंतर त्यांनी एक दैदिप्यमान, एक विश्व, एक विचार हा जागर करून दिला जो त्यांच्या प्रास्ताविकेमधून आपण बघितलेला आहे. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असोत, राजमाता जिजाऊ, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, हे सगळ्यांचा अभ्यास करताना आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं एक ओळ शालेय अवस्थेत मी शिकलो होतो की शिकलेली आई घर पुढे नेई आणि अळानी आई घर मागं राहील. खरोखर या महिला किती शिकल्या होत्या, यांनी BSc, BA, BCom काय केलं होतं आपल्याला माहित नाही, परंतु दोन्ही डोळ्यांनी त्या शिकलेल्या होत्या. त्यांनी समाज व्यवस्था बघितलेली होती. समाज व्यवस्थेमधली तफावत ह्या आपल्या रणरागिण्यांनी बघितल्या होत्या आणि तो मूळ मंत्र साधून एका समान रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. आणि म्हणून कदाचित 2026चं हे भव्य आणि दिव्य रूप तुमच्या आणि आमच्या दृष्टीपटलावर येत आहे. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव.